नमस्कार. कन्सेप्ट किडा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. आपण पाहत आहात कन्सेप्ट किडा, आपलं हे बँकिंगचं दर्जेदार, उत्तम, उत्कृष्ट, अप्रतिम असं हे आपलं यूट्यूब चॅनल. आज आपला राम मंत्र, जसं तुम्ही थंबनेल आणि टायटलला बघितलंच असेल, आपला जो राम मंत्र आहे, तर त्यात आज नेमकी आपण काय काय बघणार आहोत, तर ह्या गोष्टी मी थोडंसं एकदा तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण ह्या व्हिडिओला प्रारंभ करूयात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत की नाही का, राम मंत्रमध्ये सध्या तोंडावरती कोणकोणते एक्झाम आहे, त्याच्यानंतर कॅलेंडर चेंज झालंय, तर चेंज झाल्यानंतर थोडाफार बदल झाला आहे, त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्नमध्ये पण बदल झाला आहे, तर त्या अनुषंगाने आमचा काय हे असायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे की नाही का, भरपूर असे सोर्सेस आमच्या हातात आहे, म्हणजे आम्हाला हे पण करायचं आहे, आम्हाला ते पण करायचं आणि आम्हाला ते पण करायचं आहे, आणि हे सर्व करण्यामध्ये काही ना काही रोज बाजूला राहून जाऊ राहिले आणि कुठंतरी काय होतं की असं वाटतं की अरे यार मी काही करतच नाही का. तर ह्या अनुषंगाने नेमकी कोणी काय करायला पाहिजे, थोडंफार त्याला मी एक मर्ज करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज वाईज म्हणजे कोणत्या मुलांनी काय करायला पाहिजे, पर्सेंटेज वाईज ऑलरेडी मी पाठीमागच्या राम मंत्रामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मी फक्त रेफरन्स देणार आहे आणि थोड्या थोड्या गोष्टी सांगणार आहे की ह्या मुलांनी काय करायला पाहिजे, आणि मागच्या व्हिडिओ मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या ॲडिशनल आता मुलांनी काय करायला पाहिजे, ह्या पण गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. त्याच्यानंतर अजून बाकीच्या गोष्टी आहे की नाही का, वारंवार काय होतं की प्रत्येक वेळेस काहीतरी ह्या गोष्टी येतात आणि अनेकदा मुलं जे वारंवार चुका करतात, तर त्या गोष्टीला कसं मिनिमाइज करता येईल, तर त्या अनुषंगाने पण आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ठीक आहे, चला आपण आता स्टार्ट करूयात. आज आपण बोलणार आहोत पहिल्यांदी एक्झाम आपली तोंडावर कोणती, SBI PO आहे. त्याच्यानंतर तुमची आता ओव्हरसीज बँकची असेल किंवा NICL EOची असेल. ओके, तर ह्या ज्या एक्झाम तुमच्या तोंडावर आहे सध्या, तर SBI PO आपली 27 जुलै समथिंग काहीतरी एक्सपेक्टेड डेट आहे. मी एक्झामची डेट प्रॉपर लिहिली नाही, कारण प्रॉपर आपल्याला माहीत नाही आहे. जुलै किंवा ऑगस्टमध्ये SBI POची प्री होणार आहे. मेन्स एक्झाम सप्टेंबरमध्ये. IBPS POची पण प्री एक्झाम बघा ऑगस्टमध्ये, आपलं 17, 23, 24 ऑगस्टमध्ये, आणि मेन्स एक्झाम ऑक्टोबरमध्ये. त्याच्यानंतर क्लर्कची पण पुन्हा नोव्हेंबरमध्ये मेन्स आहे आणि ऑक्टोबरमध्ये प्री आहे. आणि RRB POची पण 22 नोव्हेंबरमध्ये प्री आहे आणि मेन्स 28 याच्यामध्ये. आत्ता इकडे RRB असिस्टंटचं पण डिसेंबरमध्ये सर्वात लास्ट एक्झाम आपल्या RRB असिस्टंटचे असंच आपण समजू. तर इथं बघा प्रीची एक्झाम ह्या तारखेला आणि मेन्सची एक्झाम इकडे. आता थोडंसं नाही का, ह्या शेड्यूलमध्ये काय झालं की पाठीमागं आपल्याला कसं यायचं की एकदा प्रीची एक्झाम व्हायची, मग मेन्स व्हायची, परत प्री मेन्स, असं कुठंतरी एक टाईम प्रॉपर होता. इथं काय झालं की प्री मेन्स. तर इथं काय झालं की मेन्सच्या जवळ प्री एखादी किंवा थोडंसं अलट पलट झाल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे. बट याच्या मागे पण थोडंफार कधी कधी प्री आपल्या इकडे तिकडे व्हायच्या, तर मला वाटतं की त्या गोष्टीने एवढा इम्पॅक्ट पडणार नाही आहे. फक्त आता मला वाटतं की नाही का, तुम्ही इथून पुढची स्ट्रॅटर्जी कशी करता, तुमचे लेव्हलनुसार तुम्ही कशा प्रकारे स्टडी प्लॅन ठरवता आणि त्या पद्धतीनं प्रॉपर करताय का, तर ती गोष्ट खूप जास्त मॅटर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण बोलणार आहोत की कोणत्या मुलांनी काय करायला पाहिजे, म्हणजे पर्सेंटेज वाईज मुलांनी काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे काय मी पहिले पॉईंट बोललो ते कॉमनवाले पॉईंट, तर त्यावर मी बोलणार आहे. ठीक आहे, याचा हवं तर एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पटकन, दिवशी मी बाजूला होतो. ओके, आय होप तुम्ही हा स्क्रीनशॉट काढला असेल किंवा याचा मी टेलिग्रामला पण देईल. आता बघा, ज्या मुलांचा नाही का प्रिलिमला 80% अँड अबोव पर्सेंटाईल येतो, याचा अर्थ व्यवस्थितरित्या समजून घ्या. प्रिलिम्स एक्झाम 80% अँड अबो. मी ओव्हरऑलचा विचार नाही करत आहे, मी ओव्हरऑल तुम्हाला इथं सांगत नाही. मी इथं सांगतो की तुम्हाला एखाद्या सेक्शनला जरी तुमचा 80% अँड त्याच्यापेक्षा अबोव जात असेल, मग काहींचा 85 असेल, 90 असेल, 95 असेल, काहींचं कॉन्टमध्ये जात असेल, काहींचं LR मध्ये जात असेल, काहींचं इंग्लिशमध्ये जात असेल, किंवा काहींचं कॉन्ट आणि LR मध्ये जात असेल, इंग्लिश खाली असेल, किंवा काहींचं इंग्लिश आणि कॉन्टमध्ये जात असेल, LR खाली असेल, काहींचं LR आणि इंग्लिशमध्ये जात असेल, कॉन्ट खाली असणार आहे. तर हा सेक्शन हे मी ओव्हरऑल मॉक बाबत बोलत नाही 80% अँड अबो, मी हे बोलतोय एखाद्या पर्टिक्युलर सेक्शन बाबत बोलतोय. जर तुमचा ज्या पर्टिक्युलर सेक्शनला 80%च्या अबोव पर्सेंटाईल असेल, तर मी तुम्हाला बिंदासमध्ये सांगतो की जर तुमचा 80च्या वरती असेल आणि कन्सिस्टंटली असेल, तर तुम्ही दादांनो मेनचं प्रिपरेशन जोरदार करायला पाहिजे. मेनचं प्रिपरेशन त्या पर्टिक्युलर सेक्शनचं जोरदार करायला पाहिजे. भलेही तुमचे ओव्हरऑल पर्सेंटाईल कमी असेल, बट जर तुमचे क्वांटला 90% येत आहे, 90% सर कसे ठरायचे. माझे मागच्या 3 महिन्यापूर्वी एका मॉकला 90% आले होते हो सर, बट नाही का बाकीच्या सर्व मॉकला माझे 60-65 येत आहे. नाही तसं नाही. तुमचे 5 मॉक घ्यायच्या कोणत्या पण, 5 मॉकचा ॲव्हरेज काढायचं. जर तुमचे हे 80च्या नियर अबाउट आलं, तर 80च्या नियर अबाउट आलं त्या सेक्शनला, तर धरायचं की मला त्याचं मेनचं प्रिपरेशन करायचं आहे. आता ह्या सेक्शनमध्ये ज्यांचे नाही का 80 किंवा 90च्या वरती पर्सेंटाईल येत आहे, एखाद्या सेक्शनमध्ये 85च्या वरती येत असेल, तर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, त्या मुलांनी काय 85च्या वरती एखाद्या पर्टिक्युलरला सेक्शनला येतंय, तर त्याला कॉन्टला काय करायला पाहिजे आणि LRला काय करायला पाहिजे आणि इंग्लिशला काय करायला पाहिजे, तर मी त्याचं सांगतो. हे कोणाचं,
जे असे मुलं ज्यांचं एखाद्या पर्टिक्युलर सेक्शनला 85% प्लस 85% प्लस प्रीला स्कोअर येतोय किंवा सॉरी पर्सेंटाईल येतोय, तर त्या मुलांसाठी तर त्यांनी कॉन्टचं काय करायला पाहिजे. आता बघा ह्या मुलांचं थोडंसं मी कॉन्टचं पण बोलेल, थोडंसं मी LRचं पण बोलेल आणि थोडंफार मी इंग्लिशचं पण बोलेल. मी जास्त मी क्वांट आणि LR वर बोलणार, इंग्लिशवर आपलं काही नाही. ओके, आता इथं बघा असे मुलं ज्यांचा नाही का प्रीला एखाद्या सेक्शनला 85% येतोय, भलेही तुम्हाला इकडे नाही का प्री एक्झाम तुमच्या तोंडावर आहे, भलेही प्री एक्झाम तोंडावर आहे, बट तुम्ही मेनचं प्रिपरेशन करायला पाहिजे आत्तापासून. जशी प्री एक्झाम तोंडावर येईल तसं तसं तुम्ही प्रीचा टाइम वाढवत चला, मेनचा थोडा कमी करायचा. जशी प्री एक्झाम झाली पुन्हा मेन्सवर शिफ्ट व्हा, पण मेन्सचं बंद करू नका. मेन्सचा पण तुम्हाला प्रीला बेनिफिट होणारच आहे, कारण जर तुमचे कन्सिस्टंटली पर्सेंटाईल त्या पर्टिक्युलर सेक्शनला 85 प्लस येत आहे, तर 85 प्लस येत आहे तर तुमचं एक प्री लेवलची चांगल्या प्रकारे लेवल झालेली आहे. तर ह्या मुलांनी मेन्स करता काय करायला पाहिजे तर ते बघतो. जर एखाद्याचा क्वांटमध्ये कन्सिस्टंटली 85%च्या अबोव पर्सेंटाईल येतोय, म्हणजे त्यांचं 5 मॉकचं लेटेस्ट 5 मॉकचं अवरेज 85 पेक्षा जास्त येतंय, तर त्या मुलांचं जास्तीत जास्त कमांड कशावर पाहिजे तर मी म्हणेल सेक्शनल मॉक. त्याच्यानंतर सर आम्ही टेलिग्राम सेशन करतोय ना, तर आता व्यवस्थितरित्या बघा बरं का दादांनो, तुमची लेवल खूप अप्रतिम आहे. 85% प्लस तुमचा प्रीला पर्सेंटाईल येतोय, म्हणजे तुमचे नाही का चांगल्यातले चांगले टॉपिक एकदम प्रॉपर पद्धतीने आहे. तुमचं कन्सेप्ट चांगले आहे, तुमचा स्पीड चांगला आहे. जर कन्सेप्ट आणि जर तुमचा स्पीड चांगला आहे, म्हणजे एवढं याच्यावरून एवढं तर निदर्शनास येतं की तुमचं नाही का जर POला हा पर्सेंटाईल असेल 85 प्लस, तर याचा अर्थ आहे की तुमचे जवळजवळ 70 ते 80% मिनिमम टॉपिक कव्हर आहे. ओके, 70 ते 80 मिनिमम टॉपिक कव्हर आहे. जर क्लरिकलला जर तुमचा हा पर्सेंटाईल येत असेल 85%, तर याचा अर्थ हा होतो की क्लरिकलला तुमचे 90% टॉपिक क्लिअर आहे, किंवा 70 ते 80% ॲटलिस्ट टॉपिक चांगले आहे, आणि 10 ते 20% टॉपिक 2 स्टारचे लेवलचे ॲटलिस्ट क्वेश्चन तुम्हाला येत आहे. असा एक रँडमली आपण अप्रॉक्सिमेटली किंवा माझ्या एक्सपिरियन्समधून मला वाटतं की एवढे टॉपिक तुमचे कव्हर असतील. ओके, आता इथं बघा की टेलिग्राम सेशन का नको मी म्हणतो ह्या मोमेंटला, तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे, नो डाऊट, फक्त प्रॅक्टिसच झाली पाहिजे, हा माझा कन्सर्न आहे. काय हा माझा कन्सर्न आहे की फक्त प्रॅक्टिसच नाही झाली पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यामधून काय भेटलं पाहिजे की इम्प्लिमेंटेशन पण भेटलं पाहिजे. आता तुमचं आहे की सर मला प्रॅक्टिस करायची, तर सेक्शनल मॉकमधून प्रॅक्टिस तुमची होणार नाही. त्या प्रेशरमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तर मेन प्रॉब्लेम काय येतो की आमचा प्रॅक्टिस झाल्यानंतर मॉकमध्ये क्वेश्चन सिलेक्शनला आमचा गेम होतोय, किंवा कोणता क्वेश्चन करायला पाहिजे किंवा तो प्रेशर आम्ही घेतोय, तो प्रेशर आम्हाला सहन करण्याची किंवा त्या प्रेशरची आम्हाला सवयच नाही. का सवय नाही, कारण आम्ही जेवढ्या प्रीच्या मॉक दिल्या तेवढ्या आमच्या मेन्स आमच्या हाताखालून गेल्याच नाही, तेवढ्या मेन्सच्या मॉक आम्ही हाताखालून दिल्याच नाही. तर त्यामुळं काय होतंय की ज्या गोष्टी आम्ही ज्यावेळेस मॉक देतो किंवा ज्यावेळेस पेपर देतो त्यावेळेस आम्ही तिथं काय करतो, इम्प्लिमेंट करतो. तिथं आम्ही बघतो की एखादा कव्हर ड्राईव्ह मारून बघाव का, त्याची जर प्रॅक्टिस इकडे झाली असते, त्याचं जर इम्प्लिमेंटेशन आम्ही इकडे जास्तीत जास्त केलं असतं, तर तिथं आम्ही ऍक्च्युअल ग्राउंडवरती कॉन्फिडेंटली खेळू असतो. तर माझं म्हणणं काय आहे, सेक्शनल मॉकमधून तुमचं काय होणार आहे, प्रॅक्टिस, तुमचं टेलिग्राम सेशन प्रॅक्टिस करताय ना तुम्ही, तर अशा मुलांनी काय करा की तुम्ही टेलिग्राम सेशनच्या ऐवजी काय करा की प्रॅक्टिस सेक्शनल मॉक जास्तीत जास्त द्या. आता काहींचा क्वेश्चन येईल का सर तुम्ही टेलिग्राम सेशन घेत होते, यस मी घेत होतो, आणि माझ्याकडे जे मुलं अनालिसिसला होते तर त्यांची जर पर्सेंटेज चांगली असेल तर मी त्यांना पटकन सांगायचो की आता दादा टेलिग्राम सेशन बंद कर, सेक्शनल मॉकवर जास्त शिफ्ट कर. ओके, तर हा मी आत्ता नाही म्हणत, मी पहिल्यापासून हे सांगतो की तुमचं क्वेश्चन सिलेक्शन झालं पाहिजे. तर इथून सेक्शनल मॉकमधून तुमचं क्वेश्चन सिलेक्शन होईल, क्वेश्चन त्या प्रेशरमध्ये क्वेश्चनला टॅकल करायचं होईल, त्या प्रेशरमध्ये तुमचा टाइम लिमिटमध्ये थोड्याफार चुका होतील, त्या चुका सुधारण्याची तुम्हाला सवय लागेल, पुन्हा कमबॅक करण्याची तुम्हाला एक आदत होईल, किंवा एक काय म्हणेल की एक सवय होऊन जाईल की तुम्ही त्या गोष्टीला टॅकल करताल. आणि अजून इथं प्रॅक्टिस तर झालीच लाईव्हमध्ये प्रेशरमध्ये, प्लस जे क्वेश्चन तुमचे नाही का मॉकमध्ये जमले नाही त्याचं ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता त्यावेळेस पुन्हा प्रॅक्टिस होईल, आणि प्रॅक्टिस करताना तुम्हाला तर नवीन त्या कन्सेप्टची प्रॅक्टिस झाली, बट अजून काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या. अरे यार हा डे नको घ्यायला होता, हा घ्यायला पाहिजे होता, याला मी इथं एवढा वेळ दिला, त्याला एवढा वेळ देण्याची गरज नव्हती, हा करायला पाहिजे होता, ह्या क्वेश्चनला मला जमत नाही बट माझ्या मित्रांनी केलंय तर त्यांनी केलं तर मग मी का नाही केलं, माझं कन्सेप्ट वीक होत्या तर मग मी याला काय करायला पाहिजे. तर हे प्रश्न स्वतःला विचारताल आणि तुम्हाला एक क्लॅरिटी येईल, कोणता क्वेश्चन मला चांगल्या प्रकारे 10 मॉक दिल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल की नाही का कोणता क्वेश्चन मला टफ जातोय किंवा कोणता क्वेश्चन माझा गेम करतो आणि कोणता क्वेश्चन मला पटकन दिशी मार्क देतो, ह्या सेक्शनल मॉकमधून कळेल आणि तिथून तुमचं क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर होईल. ठीक आहे, तर हे सेक्शनल मॉकचं व्यवस्थितरित्या झालं. त्याच्यानंतर हे सेक्शनल मॉक झाल्यानंतर
तर या सेक्शनल मॉकची जर तुमचे पर्सेंटाईल थोडेफार कमी जादा असेल, लेवल तुम्हाला वाटतं की माझी क्वांटची एवढी नाही, माझी स्टील पर्सेंटाईल येत आहे बट क्वांटची माझी एवढी लेवल नाही, तर तुम्ही सेक्शनल मॉक कुठून चालू करू शकताय. तर व्यवस्थितरित्या बघा, पहिलं तुम्ही RRB क्लर्क यांची लेवल एकदम कमी असते, त्याच्यानंतर IBPS क्लर्क, त्याच्यानंतर SBI क्लर्क, त्याच्यानंतर RRB PO, त्याच्यानंतर IBPS PO, त्याच्यानंतर SBI PO. तर ही लेवल अशी वाढत जाते. जर तुमचा सध्या तुमचा एवढा कॉन्फिडन्स नाही, स्टार्टिंगला RRB क्लर्क पासून करा, नंतर IBPS क्लर्क करा, नंतर SBI क्लर्क करा, नंतर मग एखादी क्लरिकल घ्यायची, एखादी RRB PO घ्या, मग नंतर IBPS PO मध्ये इंट्रोड्यूस करा. ह्या 2 मॉक देता, ही एक द्या. जर तुमची लेवल खूप चांगली, जर तुमच्या ह्या क्लरिकलला पण तुमचा पर्सेंटाईल 80च्या आसपास येतो ह्या क्लरिकलला, तर मग RRB PO IBPS PO याची एक मॉक सेक्शनल घेतली, तर यांच्या 2 सेक्शनल मॉक द्या. तिथून अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट होणार आहे. ओके, तर ही गोष्ट मला वाटतं की इथपर्यंत तुमची क्लिअर झाली असेल. दुसरी, ह्या अनालिसिस मधून तुम्ही जे मेनचा अनालिसिस करताय, ह्या मेनच्या अनालिसिस मधून तुम्हाला जे काय कळतंय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला कळलं की नाही का माझं हा टॉपिक वीक आहे, हा टॉपिक वीक आहे, म्हणजे जसं की कोणते टॉपिक, एखादा वर्ड प्रॉब्लेमचा टॉपिक आहे तो तुम्ही प्रीचा पण नाही केलेला आहे, बट मित्रांनी त्याला हे घेतले, काय मार्क घेतले आणि तुम्हाला नाही आले, तर अशा टायमिंगला आता हा कालावधी नाही का तुम्ही प्रीचा एखादा मेनचा टॉपिक करताल, मग त्याचं मेनचं करताल. इतका वेळ सध्या आपल्या पुढे नाही, कारण प्रत्येक एक्झाम 10-10, 15-15, 20-20 दिवसाला कोणती ना कोणती प्री किंवा मेन्स आपल्या तोंडावर असणार आहे. तर आता तुम्ही प्रीचं कन्सेप्ट क्लिअरही करताल, बट त्याची मेनची प्रॅक्टिस कधी करणार आहे, तर एवढा टाइम आमच्याकडे नाही. बट असे काही टॉपिक असणार आहे जसं की क्वाड्रॅटिक इक्वेशन मेन्स लेवलचं. मी तुम्हाला सांगतो, आपण जे लेक्चर घेतील त्या पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला दिसतीलच. त्याच्यानंतर डाटा सफिशियन्सी झालं. ह्या डाटा सफिशियन्सी ऑलरेडी तुमच्याकडे नॉलेज आहे, फक्त कुठेतरी त्याला प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स नाही. तर डाटा सफिशियन्सीचे क्वेश्चन, त्याच्यानंतर अजून दुसरे कोणते, अजून क्वांटिटी बेस्डचे जे क्वेश्चन असतात, तर त्याची थोडी प्रॅक्टिस केली तर तिथून आमचं थोडंसं काम होईल. आणि वर्ड प्रॉब्लेम जे टॉपिक तुम्हाला प्रीची येत आहे बट मेन्सला थोडेसे टफ जात आहे, तुम्हाला वाटतं की याच्यावर थोडं काम केल्याने काम होईल, तर अशा टॉपिकवरती तुम्ही इथं काम करायचं. ह्या वीक पॉईंटवरती किंवा वीक टॉपिकवरती तुम्हाला थोडंसं काम करायचं, जे की प्रॅक्टिस होऊन ह्याच वर्षी ते मॉकमध्ये एक्झाममध्ये इम्प्लिमेंट होईल. असे टॉपिक करायचे. जर त्या टॉपिकचं तुम्हाला काहीही माहीत नाही तर असे टॉपिक बिलकुल घेऊ नका, कारण घेतले तुम्ही करताल बट एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करायला हिंमत होणार नाही, कॉन्फिडन्स राहणार नाही, कारण भरपूर असे बाकीचे पण क्वेश्चन असणार आहे तुम्हाला सॉल्व्ह करण्याकरता. तर हे झालं कोणचं सेक्शनल मॉक आणि वीक जो टॉपिक आहे तर त्याचे हे आणि यांचं ॲनालिसिस. आता तुमच्या लेवलवर ठरतं की 2 मॉक द्यायचे की 3 मॉक द्यायचे वीकली, बट तुमचा सेक्शनल मॉक ॲनालिसिस पाहिजे. जर तुमचे ओव्हरऑल ह्या तिन्ही सेक्शनला जर तुमची 80% अबो येत असेल तर एक वीकली फुल लेंथ मॉक कंपल्सरी द्यायलाच पाहिजे तुम्ही, ॲटलिस्ट एक मार्क. सर आत्ता प्री तोंडावर असेल, असू द्या की मेनची मॉक कधी देणार आहे आपण, तर प्रीची आपण मॉक दिली, आपला स्पीड आहे, आपण प्री बंद केलंय का नाही केलंय प्री, आपण प्रीची एक मॉक तर देणारच आहोत, नो डाऊट. बट हे काय सांगितलं की हे मेनचं तुम्हाला करायचं एक्स्ट्रा. ओके सर, प्रीचं तुम्ही सांगितलं नाही, एकच सांगतो, प्री करता तुम्हाला काय करायचंय, प्री करता तुमची फुल लेंथ मॉक असणारच ह्या मुलांची सर्वांची, तर फुल लेंथ मॉक असणार ह्या सर्व मुलांची. ठीक आहे, मी याला थोडंसं इकडे लिहितो, आपल्याकडे जागा भरपूर आहे. ठीक आहे, तर ह्या मुलांनी प्री करता काय करायचंय, ज्यांचे हे कोणते मुलं ज्यांचं नाही का ओव्हरऑल बरं का, आता हे ओव्हरऑल 80%च्या अबोव येताना, तर अशा मुलांनी काय करायचे, प्रीची एक मॉक द्यायची, त्याच्यानंतर दुसरं आहे की मॉक दिल्यानंतर ज्याच्यात जे काही वीक पॉईंट आहे, जे की तुम्हाला वाटतं की हे करणं गरजेचं आहे, याच्यामुळे माझे पर्सेंटाईल फ्लक्च्युएट होत आहे किंवा हे करून मी मॉकमध्ये इम्प्लिमेंट करू शकतोय, अशा वीक पॉईंटवरती काम करायचंय. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे तुमचा, वीक पॉईंट झाल्यानंतर मॉक झाल्यानंतर ह्या तिन्हीपैकी एखादा सेक्शन वीक असेल तर त्याला थोडासा एक्स्ट्रा टाइम द्यायचा आहे, तर त्याची एक्स्ट्रा थोडीशी प्रॅक्टिस करा त्या टॉपिकची, त्या सेक्शनची. कोणाचा क्वांट असेल, कोणाचा LR असेल, कोणाचा इंग्लिश असेल, तर त्या पद्धतीनं अजून प्रीचं काय करायला पाहिजे, प्रीचं अजून मी म्हणेल की वीकमधून एखाद्या दिवशी काय करायचं, एक्सपेरिमेंटल मॉक द्यायची. तर एक्सपेरिमेंटलमध्ये काय काय करायला पाहिजे, तर पहिलं आहे की तुमच्या लॅपटॉपची जी काय फॉन्ट साईज आहे, तुम्ही एक्झाम दिलेले आहेत तर एक्झामला तुम्हाला माहिती आहे की फॉन्ट साईज काय असते, तर तेवढी फॉन्ट साईज नक्की वाढवा. इथं मॉकला 1-2-4 पर्सेंटाईल कमी आले तरी चालतील, बट ते ॲटलिस्ट आपल्याला त्याची सवय झाली पाहिजे मॉकची. त्याच्यानंतर दुसरं की हे एक्सपेरिमेंटल मॉकचं झालं,
ओके. तर एक्सपेरिमेंटल मॉकचं झालं की पहिलं फॉन्ट साईज वाढवा, त्याच्यानंतर तुम्ही एकाच ठिकाणी बसून मॉक देत असाल थोडी थोडी जागा चेंज करा. रीडिंगमध्ये बसून मॉक देत असाल तुमच्या सीटवरून तर मित्राच्या सीटवरती बसा. मित्राच्या सीटवर दिल्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही एखाद्या दुसऱ्या रीडिंगला असेल तर तिथं देऊन मॉक द्या, कारण ॲटमॉस्फिअर थोडासा चेंज करा जेणेकरून तुमचा फायदा होईल. त्याच्यानंतर अजून एक्सपेरिमेंटल करायचं असेल तर एखाद्याला पाठीमागं उभं करा आणि जो उभा राहणार आहे पहिले त्याला म्हण की भाऊ तू स्वतः पहिली मॉक दे, त्याच्यानंतर उभा राहा, म्हणजे त्याला पण शिकायला भेटेल आणि तुम्हाला पण तो पॉईंट चांगल्या प्रकारे सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की नाही का, ज्यावेळेस तुम्ही पण त्या एखाद्या विद्यार्थ्याची मॉक बघा, पहिली स्वतः तुम्ही द्या आणि तुम्ही पण बघा. उभा राहतोय म्हणजे काम म्हणजे रिकामा टेकडा आहे असातला भाग नाही, त्याला काही शिकायला भेटतच नाही. उभा राहणारा पण शिकतो आणि उभा राहणाऱ्याने जर चांगले पॉईंट पुढच्याला सांगितले खालच्याला तर तो पण चांगले पॉईंट शिकतो. तर हे एक्सपेरिमेंटल झाले. तर एक्सपेरिमेंटलमध्ये हे. त्याच्यानंतर अजून ज्यांना क्वेश्चन सिलेक्शन म्हणजे ज्यांना वर्ड प्रॉब्लेम मेनचे प्रिपरेशन करायचं आहे, वर्ड प्रॉब्लेमला थोडीशी भीती वाटते त्यांना, तर त्यांनी काय करायचं, किंवा प्रीला पण थोडीशी भीती वाटते तर त्यांनी काय करायचं, जर त्यांना जास्त भीती असेल, प्रीला भीती असेल तर त्यांनी काय करायचं, क्लरिकल लेवलच्या सेक्शनल मॉक घ्यायच्या. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्टार्टिंगला वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे. वर्ड प्रॉब्लेम प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाही, जो तुम्हाला वाटतो ना हा माझ्या टप्प्यातला आहे तर तो क्वेश्चन तुम्ही करायला पाहिजे, तो क्वेश्चन तुम्ही प्रॉपर पद्धतीने करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते क्वेश्चन झाल्यानंतर मग DI वगैरे घ्या. बट सर असं केलं ना पर्सेंटाईल खूप खराब येतो, आपल्याला प्रदर्शनला लावायचे एक दादांनो. आपलं काय करू राहिलो आपण, एक्सपेरिमेंटल करू राहिलोय. जर एक्सपेरिमेंट करतोय तर पर्सेंटेज खराब येणारच आहे, बट आपल्याला जो कॉन्फिडन्स येणार आहे ना, मला हे वर्ड प्रॉब्लेम जमताय मॉकमध्ये आमचं असतं. कारण आपला इश्यू काय होतो की आपण मॉकमध्ये नाही का ॲनालिसिसमध्ये सॉल्व्ह करतो, आपण म्हणतो की ॲनालिसिसमध्ये येत आहे, बट त्या प्रेशरमध्ये आम्हाला सॉल्व्ह करण्याची एकदा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 क्वेश्चन आम्ही ज्यावेळेस ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करू त्यावेळेस आम्हाला चांगल्या प्रकारे नक्कीच बेनिफिट होणार आहे. तर तो एक पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. ओके. आणि अजून जर तुम्हाला इथं एक्सपेरिमेंटल करायचेच असेल तर अजून करायचं असेल, किंवा एखाद्याचं स्पेशली क्वांटमध्ये वर्ड प्रॉब्लेमचा इश्यू असेल प्रीचा किंवा मेनचा, तर मी त्यांना सांगेल वर्ड प्रॉब्लेमची एक मिक्स क्विज देत चला. एक तर प्रॅक्टिस मॉकची द्या किंवा गाईडलीची द्या. ठीक आहे. आणि एक्सपेरिमेंटल मॉकमध्ये वेगवेगळ्या मॉकचे सोर्स नक्की वापरा. गाईडली हॉलिवूड तर कंपल्सरीच वापरा. त्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या ज्या मॉकचं येत आहे लाईव्ह मॉक असतील तर त्याचा नक्की युटिलायझेशन करा. ठीक आहे. तर हे झालं इकडचं. तर एवढं सर्व होणार आहे का, इथं बघा ही मॉक तुमची डेलीची आहे. वीक पॉईंटला जर तुम्हाला टाइम भेटला तर वीक पॉईंटवरती काम करायचं, किंवा आज मॉक दिली तुम्हाला वाटतं की नाही हे दुसऱ्या दिवशी वीक पॉईंट, किंवा आठवड्यातून 2 दिवस जरी वीक पॉईंटला दिले तरी काम होऊन जाईल. त्याच्यानंतर हे एक्स्ट्रा प्रॅक्टिस कोणाची करायची, जे वीक पॉईंट आहे तुम्हाला वाटतं की त्याची करायची तर करू शकता. एक्सपेरिमेंटल सांगितलं, वर्ड प्रॉब्लेम मिक्स प्रॉब्लेमचं ते पण सांगितलं, आणि मेनचं पण सांगितलं तुम्हाला. सेक्शनल मॉक आणि फुल लेंथ मॉक तुम्ही द्यायला पाहिजे. हे कोणाचं होतं, 80% अबोव ज्यांचा प्रीचा पर्सेंट आहे तो. मग याच्यामध्ये तुमचा क्वांट LR इंग्लिश हे सर्व झालं, इकडे पण क्वांट LR इंग्लिश हे सर्व झालं. ठीक आहे. हे तिन्ही कंबाईन करता झालं. आता इकडे बघा LR करता, तर LR करता जर तुमचे 85+ पर्सेंटाईल येत असाल तर पहिलं स्वतःला प्रश्न विचारा की मी क्रिटिकल रिझनिंग केलंय का, नसेल केलं तर आत्तापासून करायला लागा, बिंदास होऊन जातंय, इम्प्लिमेंट पण होईल. त्यानंतर डाटा सफिशियन्सी केलंय का, नसेल केलं तर डेली 10 क्वेश्चन, एखादी 10 क्वेश्चनची क्विज डेली डाटा सफिशियन्सी सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर LRचं जे बेसिक आहे, LRचं जे बेसिक आहे तर बेसिकची प्रॅक्टिस तुम्ही केली का, करताय का नाही करत आहे. जर केली नसेल तर याची प्रॅक्टिस तुम्ही करायला प्रारंभ करा. आणि जर तुमची 85+ पर्सेंटाईल येत आहे तर हे बेसिक तुम्हाला येतच असेल, नसेल येत तर प्रॅक्टिस सुरू करा. आणि दुसरा आहे तुमची सेक्शनल मॉक. याला पण सेक्शनल मॉक पुन्हा सांगितलं, सेक्शनल मॉकमध्ये जर क्लरिकलला RRB क्लर्कला 80+ पर्सेंटाईल कंटिन्यू येऊ राहिला, IBPS क्लर्कला पण येतोय, तर पटकन दिशी मॉकची लेवल थोडीशी वाढवा. RRB PO वरती जा, SBI क्लरिकलवरती जा, किंवा IBPS PO वरती पण एखादी देऊन बघा नक्की. ठीक आहे. तर हे झालं तुमचं LRचं पण. क्रिटिकल रिजनिंग, डाटा सफिशियन्सी आणि सेक्शनल मॉक आणि त्यांचं ॲनालिसिस हे करा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलं 1 किंवा 2 पझल मेन्स लेवलच्या सॉल्व्ह करा. ओके. 1 किंवा 2 पझल मेन्स लेवलच्या सॉल्व्ह करा, दॅट्स इट. बाकी दुसरं तिसरं काही नाही आहे. आणि LR करता, प्री करता, काही जण सेशन करत असेल तर बिंदास करा, काहीच अडचण नाही. सेशन करत असेल तर बिंदास करा, काही अडचण नाही. टेलिग्राम, किंवा मी म्हणेल की तुम्ही काय करू शकताय, एखादी मॉक घेऊ शकताय, तर त्या मॉकमध्ये ओनली DI सॉल्व्ह करू शकताय. DI मध्ये ओनली पझल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ओके. मॉक
किंवा क्विजेसमधून तुम्ही हे DI करू शकता, कारण इथं कमी टायमिंगमध्ये तुमचे जास्त DI होतील. 30-40 मिनिटात तुमचे 8-9 DI कंप्लीट होऊन जातील. तर तुम्हाला तिथं जो टाईम जादा जातो सेशनमध्ये तर तो तिकडे तुम्हाला कमी लागेल. ठीक आहे. आणि इथं थोडंसं प्रेशरचं पण तुमचा टाईम स्लॉटला त्याला पण यूज टू होता. आणि मेन्स लेवलच्या पझल आहे तर ह्या क्विजेसमधून देऊ शकताय किंवा यूट्यूबच्या लेक्चरच्या माध्यमातून पण देऊ शकताय. कोणाचे पण XYZ फॅकल्टीचं यूट्यूबचं लेक्चर बघायचं, पहिल्यांदा स्वतः डोकं लावायचं आणि नंतर त्यांचा अप्रोच बघायचा. ठीक आहे. याला अर्थ इंग्लिशचं ज्यांचे 85+ राहिले तर मी त्यांना सांगणार की तुम्ही सेक्शनल मॉक आणि त्यांचं ॲनालिसिस करा आणि त्याच्यानंतर त्याच्या काही क्विजेस असेल, तुम्हाला वाटतं की ह्या टॉपिकच्या मला क्विजेस द्यायच्या तर त्या टॉपिकच्या क्विजेस देऊ शकता आणि तुमचं जे काही रीडिंग चालू आहे तर ते रीडिंग. ठीक आहे. इंग्लिशचं मी एवढा काही भर देत नाही, बट ह्या दोनवरती मी जास्तीत जास्त भर देणार आहे, क्वांट आणि LR वरती. आय होप मला वाटतं की 80% अँड अबोववाल्यांचा सीन क्लिअर झाला असेल, क्रिस्टल क्लिअर झाला असेल. आता बघा याच्यामध्ये मी काय काय सांगितलं पुन्हा एकदा सांगतो. ज्यांचा 80+ येतो एखाद्या सेक्शनला तर त्यांना सांगितलं क्वांटला येत असेल तर क्वांटवाल्यांनी हे करणं आहे आणि त्याच्यानंतर हे प्रीचं एवढं करणं आहे. त्याच्यानंतर LRला येत असेल तर LRचं हे करणं आहे आणि इकडे हे करणं आहे. तुमचा मॅक्झिमम कल कुठं पाहिजे, जर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटाईल 80+ वरती येत असेल तर तुमचा सध्याचा टाइम टेबल आहे ना 60 ते 70% टाइम तुमचा मेन्स करता पाहिजे आणि बाकीचा टाइम जो तो आहे तुमचा प्रीकडे पाहिजे. जशी प्री जवळ येईल तसं मेनचं थोडं थोडं कमी करायचं आणि प्रीचं वाढत राहायचं. फक्त मेनचं कमी करत असताना सेक्शनल मॉक बंद नका करू. सेक्शनल मॉक आठवड्याला 2 किंवा 3 ज्या काय देतात त्या देतच राहा. फक्त एक्झाम खूप जवळ आली तर त्यावेळेस कमी केलं तरी चालेल, बट एखादी होईना सेक्शनल मॉक त्या आठवड्यात राहू द्या. ठीक आहे. चला हे झालं 80%. आता हे 70 ते 80% मध्ये येणारे पर्सेंटाईलवाले मुलं. तर इथं बघा क्वांटला त्यांना 70 ते 80% पर्सेंटाईल येत आहे. तर ह्या मुलांचा इश्यू काय माहिती का, तर जनरली ह्या मुलांचा मी इश्यू हा बघितला की यांचं काय की थोडंसं नाही का कन्सेप्च्युअली काहींचा इश्यू असतो आणि काहींचा स्पीडली असतो. आता याच्यामध्ये भरपूर अशी मुलं असतात की नाही का ज्यांचं बेसिक कंप्लीट होत आहे बट नाही वर्ड प्रॉब्लेम क्वांटबद्दल बोलतोय. फॉर एक्झाम्पल ज्यांचे 70 ते 80 मध्ये येत आहे तर 70 ते 80 मध्ये येत असेल तर त्यांचं क्वांटचं प्रॉपर कंप्लीट होत आहे, बट प्रॉपर कंप्लीट होत असताना त्यांना टाइम उरतोय बट ते टाइमचं त्यांना वर्ड प्रॉब्लेमचं अटेम्प्ट होत नाही. जर त्यांचं वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट होत नसेल तर दादांना तुम्हाला काय करणं आहे की वर्ड प्रॉब्लेमची सेपरेट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग सर नवीन टॉपिक करायचे का, नवीन टॉपिक सध्या नका करू. जे 2-3-4 टॉपिक 5-6 टॉपिक तुम्हाला येत आहे तर त्याच्या टॉपिक वाईज क्विजेस आणि नंतर मिक्स क्विजेस द्यायला विसरू नका, तेव्हा तुमचे हे इम्प्लिमेंट होतील. ओके. तर ह्या मुलांनी काय करायला पाहिजे, पहिलं वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायला पाहिजे. क्वांटमध्ये बोलतोय 70 ते 80 मध्ये ज्यांचा पर्सेंटाईल येतोय ते. आणि जर तुमचा 78, 79, 80 येतोय, जर तुम्हाला वाटतं की माझी लेवल चांगली आहे आणि मला वाटतं की मला इकडचा स्टडी प्लॅन फॉलो करायचा, बिंदास करा तुमच्या लेवलनुसार. मी थोडंसं इथं माझ्या येणे केलंय, बट जर तुम्हाला वाटतं की माझी लेवल चांगली, मला मागचा स्टडी प्लॅन फॉलो करायचा मागच्या पेजवरचा, तो बिंदासमध्ये करा. ठीक आहे. आता इथं बघा वर्ड प्रॉब्लेमची तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यानंतर 70 ते 80% मध्ये येतोय तर मी इथं बोलेल की तुम्हाला मेन्स लेवलची सेक्शनल मॉक द्यायची आहे. सेक्शनल मॉकच्या आधी मेन्स लेवलचं क्वांट करता तुम्हाला DI करायचे आहे. DI करायचे आहे कारण तुमचं वर्ड प्रॉब्लेमचा थोडासा इश्यू आहे. तर पहिले मेन्स लेवलचे DI प्रॉपरली करा. त्याच्याकरता आपली प्लेलिस्ट तुमच्याकरता रामबाण ठरेल. पहिल्यांदा स्वतः सॉल्व करा आणि त्याच्यानंतर DIचं सोल्युशन बघा. आणि भरपूर जणांचं मी हा बघतो की सर मी नाही का आता सरांचे राम सरांचे 33 व्हिडिओ आहे, 33 व्हिडिओमध्ये जवळजवळ 70-75 DI कॅसलेट आहे. तर आता मी ह्या आठवड्यात तेवढी 70-75 उरकून घेईल. आपण काय आपल्या शेतात बोलतात ना की एखाद्याला उक्त दिलं मग तो पटकन दिवशी काम 2-3 दिवसातच उरकून टाकतोय. आपण थोडं हे DIचं उरकवण्याकरता उक्त घेतलंय. आपलं काय की आपल्याला क्वालिटी भेटली पाहिजे. मग क्वालिटी कधी भेटेल, आपल्याला एंड करायच्या पाठीमागं नाही आहे. आपला उद्देश काय की मला 70-72 DI सॉल्व करायचे, माझं हे टार्गेट नाही. माझं टार्गेट काय की माझी लेवल अप झाली पाहिजे. याचा अर्थ हा नाही की 70 DI सॉल्व झाले तरच मग लेवल अप होईल. फॉर एक्झाम्पल गंगारामनी 70 DI केले त्यानंतर त्याला भारी बेनिफिट झाला म्हणजे तुम्ही पण 70 केले तर भारी बेनिफिट होईल असं नाही. तुम्ही कशा पद्धतीनं सॉल्व करताना ते महत्त्वाचं आहे. तुम्ही 15-20 DI जरी सॉल्व केले बट ह्या अप्रोचने केले तर तुमच्या खूप काही गोष्टी डेव्हलप तुमच्यामध्ये होतील. आणि जर तुम्ही नुसतं बघू राहिले व्हिडिओ 70 व्हिडिओ बघितलं, हे 15-20 व्हिडिओमध्ये 15-20 DI मध्ये जेवढं तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे ना तेवढी 70 मध्ये होईल का नाही मला माहिती नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वतः डोकं लावा आणि त्याच्यानंतर अप्रोच बघा, खूप जास्त बेनिफिशियल होईल. ठीक आहे. तर हे DI मेन्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेक्शनल आहे मेनची. तर सेक्शनल किती आहे मी बोलेल वीकमधून ॲटलिस्ट एक सेक्शनल मॉक तुम्ही दिले पाहिजे क्वांट करता.
आणि जर तुम्हाला वाटलं की मला टेलिग्राम सेशन करायचं तर इथं हे 70-80% वाले काही जणांनी करायला पाहिजे, काही जणांनी नाही करायला पाहिजे. कोणी करायला पाहिजे जर त्यांचं अजून प्रॅक्टिस एवढी मेन्स लेवलची क्वेश्चनची झालेली नाही आहे, प्रॅक्टिस ह्या सेक्शनची मेन्स लेवलला एवढं कॉन्फिडन्स नाही आहे, तर त्यांनी एकच सेक्शनल मॉक द्या आणि बाकीच्या दिवशी टेलिग्राम सेशन करा. बट ज्यांना वाटतं की माझी प्रॅक्टिस झालेली आहे बट मॉकमध्ये स्टील माझं इम्प्लिमेंट होत नाही किंवा स्टील माझे पर्सेंटेज येत नाही, तर मग अशा मुलांनी काय करायला पाहिजे की जर तुमचे पर्सेंटेज येत नाही बट तुमची प्रॅक्टिस आहे, ॲनालिसिसमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे, तर अशा मुलांनी काय करायला पाहिजे, या सेक्शनल मॉकची संख्या वाढवायला पाहिजे. कारण तुमचं नॉलेज आहे फक्त इम्प्लिमेंट होत नाही, त्याच्याकरता थोड्याफार मॉक जास्त दिल्या की तुमचं हे इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर हे झालं सेक्शनल मॉक मेनचं. याच्यामध्ये मी डाटा सफिशियन्सी पण तुम्हाला ॲड करेल, डाटा सफिशियन्सी. आणि जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन हे केलं नसेल मेन्स लेवलचं, हे पण अधूनमधून करून टाका हे वर्ड प्रॉब्लेमच्या सोबत. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे डाटा सफिशियन्सी, हे क्वेश्चन जे आहे तुमचा वर्ड प्रॉब्लेम वीक असेल तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन, डाटा सफिशियन्सी, DI मेन्स आणि क्वांटिटी बेसचे छोटे छोटे क्वेश्चन. क्वांटिटी बेसमध्ये 2 क्वेश्चन असतात वर्ड प्रॉब्लेमची, जर ते आपले एकदम इझी लेवलचे असेल तर पटकन तशी टॅकल करायचे. बट टॅकल कधी होतील, ज्यावेळेस जर तुम्ही इकडे यांची प्रॅक्टिस केली तर तिथं तुम्हाला मॉकमध्ये किंवा एक्झाममध्ये तुम्ही टॅकल करू शकता. आणि जर इकडे प्रॅक्टिसच नाही केली तर तिथं आपण त्या क्वांटिटी बेसला पटकन तशी काय करणार, स्किप करत पुढे निघून जाणार. तर मला वाटतं की त्याला थोडंसं इकडे प्रॅक्टिस करा म्हणजे ते इम्प्लिमेंट होतील. आणि LRला जर तुमचा 70 ते 80 मध्ये पर्सेंटाईल असेल तर मेनचं काय करायला पाहिजे तर ते सांगतोय. तर LRला 70 ते 80 मध्ये असेल तर पहिले LRचं पुन्हा मी सांगेल की डाटा सफिशियन्सी, क्रिटिकल रिझनिंग तर कराच करा. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे की पझलची प्रॅक्टिस थोडी वाढवा. ओके, आणि त्याच्यानंतर सांगेल की एखादी सेक्शनल मॉक द्या मेनची. सर हे तर आमचे 70 त्या प्रीचाच इश्यू, तुम्ही आम्हाला मेनची सेक्शनल मॉक द्यायला लावून राहिले, पझल मेनचे सॉल्व्ह करायला लावून राहिले, डाटा सफिशियन्सी, क्रिटिकल रिझनिंग आणि हे LRचं बेसिक. हे पहिलं ह्या 3 गोष्टीवर तुमचा हे पाहिजे. जर याची प्रॅक्टिस केली नसेल तर पहिलं बेसिक, डाटा सफिशियन्सी, क्रिटिकल रिझनिंग हे हातातले मार्क आहे. पझलचं पण तुमचं जे सोपी पझल आहे हे हातातले मार्क आहे. ओके, तर हे तुम्हाला घ्यायचे आहे मेन्सला. आणि हे सेक्शनल मॉक हे सांगितलं, सेक्शनल मॉक नॉट ओनली तुमचा मेन्सचा क्वेश्चन सिलेक्शन इन्क्रीज करेल बट ऑल्सो प्रीला पण तुमचा स्पीड वाढवेल, प्रीला तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे तगडा वाढवेल ह्या पझल मेन्स लेवलच्या केल्यानंतर. तर हे करा, ह्या पझल मेन्स लेवलच्या. जर तुम्ही नेटकीच पहिल्यांदाच मेन्सला उतरत असाल, थोडीशी पझलची भीती वाटत असेल तर मी म्हणेल 10, 15, 20, 25, 30 लेक्चर कोणाचे पण यूट्यूबला सिरीज लावायची मेन्स लेवलची. बट सिरीज लावताना कोणती लावायची, 21-22ची नाही, 20-21ची नाही, 24 किंवा 25चे लावायची सिरीज कोणाची पण मेन्स लेवलची. पझल घ्यायची, व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः सॉल्व करायचा, जिथपर्यंत डोकं लावतोय 5 मिनिटं जाऊ, 10 मिनिटं जाऊ, काही अडचण नाही. वेळ जास्त जातोय जाऊ द्या, बट आपल्याला क्वालिटी स्टडी करायचा. क्वांटिटी बेसिसवर आपल्याला कुठं कोणाला लिहून नाही द्यायचं की मी एवढे पझल मेन्स लेवलचे केले. आपल्याला हे करायचे की आमची इम्प्रूव्हमेंट काय झाली, किती झाली. तर त्या पद्धतीनं तिथं बघा, प्रॉपरली सॉल्व करा. आणि एक मोमेंटला असं तुम्हाला वाटलं की नाहीच होऊ राहिलं तर त्यांचा पटकन दिशी अप्रोच बघा. एक मोमेंटला असं झालं की तुमचं पटकन दिशी आन्सर आलंय तरी स्टील त्यांचा अप्रोच बघा त्या टीचरचा, कारण तुम्हाला अजून एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तिथून भेटू शकतोय, जेणेकरून तो ह्या पझलला नाही बट पुढच्या पझलला किंवा पुढच्या एखाद्या ठिकाणी तुम्ही तो नक्की युटिलाइज करू शकताय. ठीक आहे, तर हे झालं याचं. बट सर मग आम्ही प्रीचं काय करायला पाहिजे, हे 70 ते 80% आहे ना हे मुलांचं. जर मग क्वांटला असेल किंवा LRला असेल तर मी हेच सांगितलं, क्वांट आणि LRला असेल तर याच्यामध्ये जर प्रीला तुमचे 70 ते 80 येतं, याला 80च्या वरती न्यायचे तुम्हाला. क्वांट आणि LRला असेल तर आता इथं करायचं काय की क्वांटला जर तुमची 70 ते 80 असेल तर एकदा स्वतःला प्रश्न विचारा की माझा स्पीडमध्ये इश्यू आहे की कन्सेप्टमध्ये. हे कुठून कळणार आहे माहिती आहे तुम्हाला, हे कळणार आहे तुम्ही कोणातरी सोबत ॲनालिसिस केल्यावर. आणि हे आम्ही करणार नाही का, कारण आम्ही फक्त काय करायचं की कंटिन्यू अभ्यास करत राहायचा. आम्ही ह्या गोष्टीवरती हे करणार नाही, ह्या गोष्टीवरती केला नाही तर तुमचा आउटपुट दिसणार नाही, तुम्हाला वीक पॉईंटवरती काम करावंच लागणार आहे. तर इथं स्पीडवरती जर तुमचा कमांड असेल आणि कन्सेप्च्युअल नसेल तर पटकन दिशी 2, 3, 4, 5, 6 टॉपिक आहे. कन्सेप्च्युअल म्हणजे असं मी तुम्हाला म्हणत नाही की एखादा नवीनच टॉपिक तुम्ही केलेलाच नाही तो करा, मी हे नाही बोलत आहे. मी हे बोलतोय की जे टॉपिक तुम्ही केलेले आहे बट ते काय की त्याला अजून एवढा स्पीड नाही आहे किंवा त्याला एवढा असाच कॉन्फिडन्स नाही आहे किंवा त्याची एवढी अशी प्रॅक्टिस झालेली नाही, तर अशा टॉपिकची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि दुसरं ओके, प्रॅक्टिस करा आणि इथं येईल. हा झाला पहिला प्रॉब्लेम काही विद्यार्थ्यांचा. दुसऱ्यांचा असणार की सर माझा स्पीड पण आहे, माझ्या कन्सेप्ट पण आहे, स्टील माझा पर्सेंटेज वाढत नाही. तर तुम्ही काय करा की प्री लेवलच्या सेक्शनल मॉकची संख्या वाढवा, प्री लेवलची सेक्शनल मॉकची संख्या वाढा.
तर सेक्शनल मॉकची तुमची ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या आहे बट स्टील पर्सेंटाईल नाही येते तर सेक्शनल मॉकची संख्या वाढा, इथून तुमचा पर्सेंटाईल येईल. फक्त सेक्शनल मॉकची संख्या वाढत असताना लगातार लगे 2-3 मॉक द्यायच्या नाही, एक सकाळी दिली तर एक संध्याकाळी द्या, असं मध्ये मोठा सर्टनमध्ये गॅप ठेवा. ठीक आहे. आणि त्यांचं ॲनालिसिस करा, वीक पॉईंट जे जे वाढत आहे. आणि एक ते 2 मॉकचा ॲनालिसिस ह्या 70-80 टक्केवाल्यांनी प्रीचं नक्की करा, मित्रांसोबत कम्पॅरिझन करा आणि तिथून तुम्हाला बेनिफिट भेटेल. तर हे झालं सेक्शनल मॉकचं झालं. त्याच्यानंतर अजून काय करायला पाहिजे यांनी, अजून तेच सांगितलं की वीक पॉईंट काही असेल तर त्याच्यावरती काम करा प्रीचे, जे की तुम्हाला टाईम जास्त घेता किंवा वगैरे वगैरे ते काय असेल. आणि एल आरचा इश्यू काय आहे की एल आरचा इश्यू की मुलं म्हणतात की सर माझे क्वेश्चन रॉंग होत आहे किंवा सर माझं काय होतं की नाही का थोडंफार माझं पझल पण बसत आहे बट स्टील सर माझे पर्सेंटाईल एवढे येते. ह्याच्यात 2 कॅटेगरी. एक मुलांचं म्हणणं आहे की माझे अटेम्प्ट होत आहे बट माझे रॉंग होत आहे. तर रॉंग का होत आहे की तुमचा स्पीड कुठेतरी कमी पडतोय. स्पीड कमी पडल्यामुळे तुम्ही नाही का फास्ट सॉल्व करण्याच्या नादात गडबड करताय आणि गडबडीत काहीतरी गडबड होऊन जाऊ राहिली. ओके. तर ती गडबड का होती का स्पीडचा इश्यू असल्यामुळं. मग स्पीडचा इश्यू सॉर्ट आउट करण्याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे, टेलिग्राम सेशन कमी आणि सेक्शनल मॉक जास्त. टेलिग्राम सेशन कमी आणि सेक्शनल मॉक जास्त प्री करता तर तुमचा हा जी गडबड होते रॉंग होते तर ते क्वेश्चन सॉर्ट आउट होऊन जातील. आणि जर तुम्हाला वाटतं की माझा प्रॅक्टिसच कमी आहे, ओके काय माझी प्रॅक्टिसच कमी आहे, पझलची प्रॅक्टिस जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, तर अशा मुलांना मी सांगतो की सर्व प्रॅक्टिस कशातून करायची, क्विजमधून करायची. आणि क्विजमध्ये काय लावायचं, ॲव्हरेज टाईमची कन्सेप्ट लावायची. ओनली नॉट पझल. तर बेसिकच्या पण तुम्ही एकदा चेक करायचं की तुम्हाला बेसिकला तुम्हाला किती लागतो आणि मित्राला किती लागतो. इनइक्वॅलिटीचे 5 क्वेश्चन आहे, मला लागले 2 मिनिटं, तुम्हाला लागले 2.5 मिनिटं, 30 सेकंदाचा गॅप आहे. का गॅप आहे, दुसरी मॉक दे, पुन्हा चेक करा, पुन्हा 30-40 सेकंदाचा गॅप आला तर इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे भाऊ तुला तिथं. ओके. डायरेक्शन सेल्स मला 4 मिनिटं लागले, तुला 3.5 मिनिटं लागले किंवा 3च मिनिटं लागली, 1 मिनिटं मला जादा लागला, अजून दुसरी मॉक सोबत कम्पेअर करूयात. पुन्हा डायरेक्शन सेन्स कम्पेअर केलं, पुन्हा त्याला कमी लागलाय, मला जादा लागलाय. मला काम कशावर करणे, डायरेक्शन अँड सेन्सवरती प्रॅक्टिस कमी पडते करणे. काही तू वेगळा अप्रोच लावतोय का ते बघ नाही. आणि जर वेगळा लावत नसेल तर माझी रीडिंग स्पीड कमी पडते का, माझा डायग्राम स्पीड कमी पडते का, माझी प्रॅक्टिस कमी पडते, तर त्याच्यावर मी येणारे 10-12-15 दिवस रोज 5-5-6-6 क्वेश्चन सॉल्व करेल. आणि 5-6-15 दिवस सॉल्व केलं तर माझे हाताखालून 100 क्वेश्चन जाईल. आणि मी ते 5-6 क्वेश्चन PDF मधून नाही करणार, मी करणार क्विजेसमधून करणार. आणि रोज टाइम बघल, काल किती लागला, आज किती लागला, आज कमी लागलाय का वगैरे वगैरे, ॲव्हरेज टाईम त्याच अँगलने सोडेल. टाइम कमी हो अगर नाही हो, बट माझा बॉडी लँग्वेज तोच असणार आहे की मला टाइम काय करायचा, रिड्यूस करायचा आहे. दॅट्स इट. ओके. तर हे झालं क्वांट आणि एलआरचं प्रीचा जो काही मुलांचा हे 70 ते 80 वरचा इश्यू आहे, तर त्या बाबतीत मी सर्व काय बोललो. मेनचं इथं तुम्हाला सांगितलं की मेनचं काय करायला पाहिजे, तर इथं एक सेक्शनल मॉक सांगितली, तुमच्या लेवलनुसार 1 किंवा 2 सेक्शनल मॉक केले तरी चालेल. त्याच्यानंतर इथं टेलिग्राम सेशनचं पण मी तुम्हाला सांगितलं, टेलिग्राम सेशनचा निर्णय तुमच्यावरती आहे. तुम्हाला काय वाटतं, पर्सन टू पर्सन व्हॅरी होईल. जर तुम्हाला वाटतं माझी प्रॅक्टिस कमी, मला टेलिग्राम सेशन करायचं, बिंदास करा, बट ॲटलीस्ट तुम्हाला एक सेक्शनल मॉक देण्याचे. जर तुम्हाला वाटतं नाही माझी लेवल ठीकठाक आहे, मला काय करायचं, माझा क्वेश्चन सिलेक्शनचा इश्यू होतोय, तर सेक्शनल मॉक वाढवा आणि त्याची प्रॉपर प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला पुढे आहे की प्री एक्झामचे 55 ते 70% येईल. जर अशा मुलांचे 55 ते 70 पर्यंत आहे, हे 70 वाल्यांना थोडंसं मी हे करतो, 65 पर्यंतच घेतो. 65% मध्ये तुम्हाला क्वांट आणि एलआरला येत असेल तर मी अशा मुलांना म्हणणार की तुम्ही सध्या अशा मुलांना मी म्हणणार की तुम्ही क्वांट आणि एलआरचंच प्रिपरेशन करा. म्हणजे क्वांट आणि एलआरचं म्हणजे तुम्ही प्रीचंच प्रिपरेशन करा जर तुमची प्रीला हे पर्सेंटाईल येत आहेत तर याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एकदा चेक करा की तुमचा स्पीडचा इश्यू आहे की कन्सेप्टचा इश्यू आहे. पुन्हा एलआरमध्ये स्पीडचा इश्यू आहे का कन्सेप्टचा इश्यू आहे. ओके. बट सर आता ह्या मुलांचं तुम्हाला काय वाटतं, काय हे 55 ते 60-70 मध्ये आहे ना, तर मला यांचे दोन्ही पण इश्यू असतात. एक असतो पहिलं मॅक्झिमम टॉपिक कव्हर नसतात आणि दुसरा इश्यू असतो की त्यांचा स्पीडचा इश्यू असतो. 55 ते 70 पर्यंत येणार आहे. तर यांचे हे जर यांचा दोन्हीचा इश्यू असेल तर स्पीड कसा इम्प्रूव्ह करायचा मागच्या राम मंत्रामध्ये सांगितलं आहे. आणि कन्सेप्च्युअल तुम्हाला काय वाटतं की पहिलं स्पीडवरती काम केलं, पहिलं स्पीडवरती काम करणं आहे. स्पीडवरती काम केल्यानंतर हे कन्सेप्टचा इश्यू काय की जो 3-4-5-6 टॉपिक तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमचे चांगले येत आहे तर त्याचं प्रॅक्टिस प्रॉपर पद्धतीनं करा. आणि त्याची प्रॅक्टिस प्रॉपर पद्धतीने केल्यानंतर ते टॉपिक इम्प्लिमेंट होण्याकरता तुम्हाला टाईम हवा लागणार आहे. तर हा स्पीड काय करणार आहे, तुमचा बेसिकचा पार्ट फास्ट करून ह्या वर्ड प्रॉब्लेमला काय करणार आहे, टाईम अवेलेबल करणार आहे. ओके. नाहीतर
मग असं काय होणार, जर तुमच्याकडे लिमिटेड क्वेश्चन असेल तर काय होणार आहे की एखादी नंबर सिरीज आहे तिथंच आपण सॉल्व जास्त करत बसणार, कारण तुमच्याकडे ऑप्शन नाही पुढे जाऊन करणार काय, हा प्रश्न तुम्हाला मनाला वारंवार विचारेल. आणि एखाद्याकडे सर्व टॉपिक प्रॉपर केलेले 70-80%, तो काय करेल, एखादी नंबर सिरीजचं लॉजिक नाही लागू राहिलं तिथं तो या मोमेंटला स्किप करेल आणि पुढे निघून जाईल, कारण त्याला पुढे भरपूर असे क्वेश्चन करण्याजोगे वाट बघत आहे, त्याची प्रतीक्षा करत आहे. तर तुमचा जो काय सीन आहे, तर इथं बघा स्पीडचा सीन आहे का कन्सेप्टचा सीन आहे, तर त्यानुसार बघा. आणि ह्या कन्सेप्टमध्ये मी पुन्हा सांगेल की तुम्हाला नवीन टॉपिक असं करायचे नाही, 4 ते 5 टॉपिकचं तुमचं 2 स्टार किंवा आपण म्हणूयात इझी टू मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला ॲटलिस्ट जमत असेल तर मला वाटतं की हे तुमचं काम चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आणि एलआरचं पुन्हा सांगतो की ह्या मुलांचे काय प्रॅक्टिस कमी आहे, तर प्रॅक्टिस कमी आहे, एकदा चेक करा की तुम्हाला बेसिकला टाइम ज्यादा लागतोय की पझलला टाइम ज्यादा लागतोय. कोणासोबत चेक करताल, कोणातरी सोबत 2 ते 3 मॉकचं ॲनालिसिस करा, किंवा एखाद्या मित्रांनी जी काय मॉक दिली ती मॉक तुम्ही पण द्या, त्याचं लॉग इन किंवा त्याचा मोबाईल घ्या आणि एकदा चेक करा त्याला टाइम किती लागला आणि तुम्हाला टाइम किती लागलाय. तर टाइम तुम्हाला कळला, बेसिकला जर टाइम जादा लागला तर बेसिकच्या क्विजेस चालू करा, तर बेसिकच्या किती क्वेश्चन करायला पाहिजे, जर बेसिकला टाइम लागतोय तर तुम्ही मला वाटतं की 30 ते 40 क्वेश्चन रोज बेसिकचे मिनिमम करायला पाहिजे, कशातून, क्विजेसमधून. आणि पझलला जर तुम्हाला टाइम जादा लागतोय तर तुम्ही डेली 20 ते 22 पझल प्री लेवलच्या सॉल्व करायला पाहिजे, किंवा 17 ते 18 पझल प्री लेवलच्या आणि 1 ते 2 पझल मेन्स लेवलच्या कुठून, यूट्यूबवरून, लेक्चर व्हिडिओमधून, कोणाच्या पण तुम्हाला जी फॅकल्टी आवडते त्या फॅकल्टीच्या याच्यातून. ठीक आहे, 1 ते 2 पझल मेनच्या, 17-18 प्रीच्या, हे पण हे दोन. हे 17-18 पैकी काही पझल काय 10 पझल तुम्ही क्विजेसमधूनच द्यायला पाहिजे, बाकीच्या 7 ते 8 पझल तुम्ही कशातून पण करा, टेलिग्राम सेशनमधून करा, PDF मधून करा, कशातून पण, बट ह्या 10 पझल आहे तर त्या क्विजेस फॉर्मॅटमधूनच द्या. ओके, तर हे झालं ह्या मुलांचं. यांनी मेनचं करायला पाहिजे का नाही, जे 70च्या नजदीक आहे त्यांना वाटतं की माझी लेवल चांगली आहे तर मला ह्या पाठीमागचा स्टडी प्लॅन फॉलो करायचा तर यातला, तर ते करू शकता त्या पर्टिक्युलर सेक्शनला. इथं मी सांगितलं की ज्यांचे पर्सेंटाईल प्रीला क्वांट किंवा एररला 55 ते 70च्या मध्ये आहे तर त्यांच्याकरता हा स्टडी प्लॅन आहे. आणि त्याच्या खाली जो काय मुलं आहे, आणि याच्यामध्ये अजून काही डिटेल जर तुम्हाला पाहिजे असेल, कशी प्रॅक्टिस करायली, काय करायली, कुठून करायली, तर राम मंत्रा पाठीमागचा एक व्हिडिओ आहे तुम्हाला, तर त्या व्हिडिओमध्ये भरपूर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, आता इथपर्यंत आलो तो. आता 55च्या खालचे, तर 55च्या खालच्यांनी दादानी मी म्हणेल की त्यांची नेटकीच बॅच वगैरे संपली असेल किंवा गॅप झाल्यानंतर पुन्हा प्रिपरेशन चालू केलं असेल, तर मागच्या राम मंत्राचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी फुल प्रॉपर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे क्वांट याला इंग्लिशचं. आज फक्त थोडंसं मेन्सवरती मुलांनी काय करायला पाहिजे त्या गोष्टी मी तुम्हाला कन्वे केलेल्या आहे. आता आपण बोलूयात पुढच्या गोष्टीवरती, की मुलांचं चाललं की सर काहींचा भरपूर डाऊट होता की सर मला टेलिग्राम सेशन पण करावं वाटतंय, मला सेक्शनल मॉक पण द्यावं वाटते, मला फुल लेंथ मॉक पण द्यावं वाटते, वगैरे वगैरे वगैरे. तर आता मी तुम्हाला काय सांगितलं की नाही का, जर तुमचं क्वेश्चन, तुमचं एकदा प्रॉब्लेम फाइंड आउट करा की तुमचा प्रॉब्लेम काय. फॉर एक्झाम्पल मी, अजून एक माझा मित्र आहे, आम्ही दोघं प्रिपरेशन करतोय, मी ज्यावेळेस मॉक देतोय तर मला वाटलं की माझा क्वेश्चन सिलेक्शनचा इश्यू होतोय. माझ्या ॲनालिसिसमध्ये अजून मी बघितले की फॉर एक्झाम्पल माझे 10च क्वेश्चन सॉल्व्ह झाले तिथं मेनच्या मॉकमध्ये. ॲनालिसिस केल्यानंतर मला कळलं माझे अजून 7 क्वेश्चन मला ॲनालिसिसमध्ये जमत होते किंवा करण्याजोगे होते असं मला वाटलं. त्या मोमेंटला प्रेशरमध्ये मला जमले. फॉर एक्झाम्पल अजून 12-13 क्वेश्चन मी ॲनालिसिसमध्ये सॉल्व्ह केले, बट ॲटलीस्ट 7 क्वेश्चन त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये होण्याजोगे होते. तर हे 7 क्वेश्चन माझे अटेम्प्ट नाही झाले, कारण माझ्याकडे प्रॅक्टिस असताना, माझ्याकडे नॉलेज असताना पण हे 7 क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले. याचा अर्थ काय झाला की माझं क्वेश्चन सिलेक्शन रॉंग झालं, मी याला व्यवस्थितरित्या सिलेक्ट केलं नाही त्यामुळं. बट माझा दुसरा मित्र आहे, तर दुसऱ्या मित्रांनी काय केलं, त्याचे किती झाले, फॉर एक्झाम्पल आपण बोलूया त्याचे 8च क्वेश्चन सॉल्व्ह झाले, आणि त्याला ॲनालिसिसमध्ये केल्यानंतर त्याला 4 क्वेश्चन येत होते, आणि अजून बाकीचे सॉल्व्ह केले तर अजून 2-3 क्वेश्चन येत होते. मी बोलतो की 7 ते 8 क्वेश्चन त्याला येत होते अजून, म्हणजे 8 आणि 8 16 क्वेश्चन त्याला येत होते, आणि मला हे 10 आणि 13 मला 23 क्वेश्चन येत होते. याला 16 येत होते टोटल क्वेश्चन सॉल्व्ह झाले ॲनालिसिसमध्ये विदाऊट सोल्युशन बघता. तर आता बघा, तर तो म्हणे की मला प्रेशर सिच्युएशनमध्ये ॲटलिस्ट हे 4 क्वेश्चन करण्याजोगे होते, तर किंवा इथं 3 क्वेश्चन करण्याजोगे होते. तर अशा सीनला काय की याचे अटेम्प्ट इथं बघा जवळजवळ 7 ते 8 अटेम्प्टचा फरक आहे. तर अशा टायमिंगला यांनी टेलिग्राम सेशन केलं, किंवा अजून दुसरं कोणतं प्रॅक्टिस करता, PDF वापरल्या किंवा क्विजेस सॉल्व्ह केल्या तरी चालतील. मी PDF मेन्सला का बोलतोय माहिती आहे का, PDF कोणासाठी बोलतोय की जर तुम्ही नवीन प्रॅक्टिस म्हणून करताय स्टार्टिंगला तर PDF वापरा, बट मी म्हणेल की थोडंसं याला इग्नोर करा. जर क्विजेसमधून तुम्हाला भेटत असेल तर कंटेंट तर क्विजेसमधूनच यूज करा. ठीक आहे, चला, तर हा सीन आहे. तर क्वेश्चन सिलेक्शनवरती कोणी काम करायचं, आणि
हा ज्याचा क्वेश्चन सिलेक्शनचा इश्यू आहे त्याने मॉक जास्त द्यायला पाहिजे. ज्यांचा हा इश्यू आहे त्यांनी प्रॅक्टिस पटकन दिशी क्विजेसमधून, सेक्शनल मॉक क्विजेसमधून, PDF मधून किंवा टेलिग्राम सेशनमधून पटकन पटकन प्रॅक्टिस करू. जशी लेवल यांच्या बरोबरीने आली किंवा थोडीफार इकडे आली तर तुम्हाला वाटायला लागलं की आता माझे क्वेश्चन जास्त अटेम्प्ट होण्याजोगे होते, बट माझं क्वेश्चन सिलेक्शन रॉंग हो राहिले, तर पटकन दिशी सेक्शनल मॉकची संख्या वाढवा. ठीक आहे. ठीक आहे. चला आता इथपर्यंत आपण आलोय, आम्ही सर्वजण इथपर्यंत आलात. आता बघूयात पुढं 16 आणि 23. ओके, तर इथपर्यंत आलोय. त्याच्यानंतर अजून मुलांचा डाऊट काय असतो, अजून मुलांचे डाऊट काय असतात? वाव, ठीक आहे. चला अजून मुलांचे डाऊट काय असतात पटकन दिशी बघा. काहींचं म्हणणं आहे की आता तुम्हाला कळलं की स्पेसिफिक काय करायचं आहे वगैरे, तेवढं मला वाटतं की प्रॉपर पद्धतीने कळलं असेल. मी पुन्हा एकदा सांगेल की ॲनालिसिस प्रॉपर करा. ॲनालिसिसमधून एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की तुम्ही तुमचे 100% डिलिव्हर करू शकलात का. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर झालं आहे का. त्याच्यानंतर तुमचं बाकीच्या तुलनेत म्हणजे तुम्ही ज्यांच्यासोबत ॲटलिस्ट महिन्यातून 1 ते 2 मेन्सचं जर तुम्ही प्रिपरेशन करताय ॲटलिस्ट 2 मॉकचं तुम्ही डिटेलमध्ये मित्रांसोबत ॲनालिसिस करा. टोटल ग्रुपमध्ये 3 ते 4 जणांचा समूह असेल तर खूप चांगलं. सर्वच मॉकचं ॲनालिसिस करा मी म्हणणार नाही, कारण एवढा टाईम तुमच्याकडे पण नाही, बट ॲटलिस्ट 2 मॉकचं करा. आज फॉर एक्झाम्पल 1 तारीख आहे, 1 तारखेला जर तुम्ही ह्या मॉकचं ॲनालिसिस करताय तर मी म्हणेल की 20 तारखेला दुसऱ्या मॉकचं ॲनालिसिस करा. ह्या 1 तारखेच्या मॉकच्या ॲनालिसिसमधून तुम्ही जे काही पॉईंट शिकलात तर हे 15 ते 20 दिवस तुम्हाला तिथं लर्निंग होईल, ते इम्प्लिमेंट करायला टाईम भेटेल. त्याच्यानंतर 20 तारखेला पुन्हा तुम्ही ॲनालिसिस कराल, त्यावेळेस पुन्हा अजून नवीन पॉईंट तुम्हाला शिकायला भेटेल. इथून तुमचं काय होणार की स्कोअर इम्प्रूव्ह होणार आहे. इथून तुमचे जे काय आपण बोलतो की जे वीक पॉईंट आहे ते इम्प्रूव्ह होत राहणार आहे. तर ह्या पद्धतीनं तुमचा सिनारिओ असायला पाहिजे. आता आहे की आपल्याला बघायचं काय, काहींचं म्हणणं होतं की GA आणि GA वरती वगैरे बोला. तर करंट अफेअरचं भरपूर जणांचा इश्यू असा होतोय, कन्फ्युजन होतंय काहींचं. तर करंट अफेअर करताना की आता माझं सुभाष सरांशी पण बोलणं झालं, तर आम्ही सकाळी एक व्हिडिओ पण रेकॉर्ड केला होता, बट सम कंडिशन त्याला आवाजच नाही आला, त्याच्यामुळे तो पोस्ट माझा आवाज आला बट सरांचा आवाज येत नव्हता, एकच माईक असल्यामुळे, तर तो थोडासा इश्यू झाला. बट असो, तर GAच्या संदर्भात काय आहे की GAच्या संदर्भात काय करायला पाहिजे, तुम्ही काही पण सोर्स वापरत असाल, एखादा एक व्हिडिओ सोर्स आणि एक PDF सोर्स तुमचा असायला पाहिजे. मग तो कोणताही असेल XYZ पर्सन. आता हा जो व्हिडिओ सोर्स वापरतोय तर तो तुम्ही डेली बेसिसवर त्यांचे लेक्चर बघत राहा. आणि हा जो तुमचा PDF सोर्स आहे, काहींचा व्हिडिओ सोर्स आणि PDF सोर्स एकच असेल काही अडचण नाही, काहींचा व्हिडिओ सोर्स डिफरंट असेल, PDF सोर्स डिफरंट असेल, काही अडचण नाही. हा जो काय तुम्ही व्हिडिओ सोर्स आणि PDF सोर्स वापरताय, ह्या PDFला तुम्हाला रिव्हिजन करणं आहे. 2 ते 3दा एकदा रिव्हिजन झाली एखाद्या महिन्याला, 2 ते 3दा रिव्हिजन, तर याच्या तुम्ही क्विजेस वगैरे देत राहा. क्विजेस देत राहा. भरपूर टेलिग्रामला पण क्विजेस असतात, किंवा मी टेलिग्रामपेक्षा सजेस्ट करेल की प्रत्येक मॉक पॅकमध्ये क्विजेस असतात. गाईडलीला असेल किंवा प्रॅक्टिस मॉक असेल किंवा अजून दुसरा एखादा कोणता XYZ सोर्स असेल तर त्याच्यामध्ये असतात. तर ते क्विजेस देत असताना काय करा की त्या क्विजेसचं पण ॲनालिसिस करा. सर ॲनालिसिस का करायचं, कारण त्याच्यात जे ॲन्सर करेक्ट आले ते तर अप्रतिमच आहे, बट ज्यावेळेस जे करेक्ट आले ते ॲन्सर तुमचं तसा क्वेश्चन आला तो येणारच आहे. बट ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता त्याचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रीड करता खाली, मग पहिलं वरचं येतच होतं, मग खालच्या गोष्टी आमच्या लक्षात राहतात. सिमिलरली एखादा क्वेश्चन रॉंग का झाला, आपलं 2 किंवा 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असतं, मग आपल्याला कळतं अरे हे होतं, मला वाटलंच होतं हे होतं. तर तिथं काय झालं की तो क्वेश्चन त्या टाईपचा क्वेश्चन आला किंवा तोच क्वेश्चन आला तर आपल्याला तिथं प्रॉपर पद्धतीने क्लिक होणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तर ती पण रीड होते, म्हणजे तुमची जी काही रिव्हिजन आहे ती अजून एक चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग रिव्हिजन होते. तर माझं म्हणणं हेच आहे की मुलांना जास्तीत जास्त जो काही तुम्ही फॉलो करताय तर त्याला मल्टिपल रिव्हिजन द्या. म्हणजे असं नको व्हायला की नाही का तुम्ही जो काही सोर्स यूज करताय, मी केलं होतं तो, आणि त्याच्यानंतर कोणीतरी सांगितलं की अरे इकडे गर्दी जास्त आहे, इकडचं भरपूर जण म्हणताय, इकडे बघा गर्दीच्या ठिकाणावर जाऊ नका. तुम्हाला जिथं रुचतंय जिथं पचतंय ते अन्न खा. ओके, जे तुम्हाला रुचतंय जे अन्न पचतंय ते खा.
तिकडे बघण्याच्या नादात काय होणार आहे की तुमच्या हातातला घास खाली पडून जाणार आहे. तर मला सांगायचं तात्पर्य काय आहे, इथं जो तुम्ही सोर्स फॉलो केला ना त्यालाच प्रॉपर मल्टिपल रीडिंग करा. जो क्वेश्चन यातला तुम्ही केलेला आहे त्यातला आला तर तिथे ॲटलिस्ट टिक करता आला पाहिजे, तुम्हाला करेक्ट करता आला पाहिजे. दॅट्स सेट. तर एवढे तुमच्या रिव्हिजन पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा सोर्सेस वापरायची गरज नाही तुम्हाला. जो काय सोर्स तुम्ही वापरला तर त्यालाच मल्टिपल रिव्हिजन द्या. तर हे झालं GAचं. आणि मेनच्या फुल लेंथ मॉक द्यायला पाहिजे का, कोणी द्यायला पाहिजे मेनच्या फुल लेंथ मॉक? तर मी म्हणेल आत्तापासूनच द्यायला पाहिजे. हो, आत्तापासूनच द्यायला पाहिजे मेनच्या फुल लेंथ मॉक. ज्यांच्या SBI क्लर्कची ज्यांना अपेक्षा होती बट त्यांचा समहाऊ कंडिशन म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं की माझं SBI क्लरिकल येणार आहे, तर अशा मुलांचा जो SBI क्लरिकल पास किंवा नॉर्मलायझेशन 10 मार्कामुळे जो गेलाय तर अशा मुलांनी आत्तापासूनच फुल लेंथ मॉक द्यायला चालू करा. ॲटलिस्ट वीकली एक मॉक तुम्ही दिलीच पाहिजे आणि त्याचं ॲनालिसिस करायलाच पाहिजे. प्री एक्झामच्या वीकमध्ये एक्झाम झाल्यानंतर दिली तरी चालेल, बट असा कोणताही तुमचा एक आठवडा गेला नाही पाहिजे का त्याच्यात तुम्ही मेनची फुल लेंथ मॉक देत नाहीये. कोणती मुलं की ज्यांचं SBI क्लरिकलचे 5 ते 10 मार्कावरून मागच्या वेळेस फायनल सिलेक्शन राहिलेलं आहे अशा मुलांची, कारण त्यांची लेवल अप्रतिम आहे. तर त्यांना फक्त मला वाटतं की जेवढे सेक्शनल हे फुल लेंथ मॉक तुम्ही जास्त देताल तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट होणार आहे. तर आणि पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस तुमचे मेन्सच एक्झाम असणार आहे त्यावेळेस फुल लेंथ मॉक तुम्ही 1 किंवा 2 फुल लेंथ मॉक द्यायच्या आणि त्याच्या ॲनालिसिसमधून तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी करायला पाहिजे. साईड बाय साईड त्याची प्रॅक्टिस करायची, ॲनालिसिस करायचं, ॲनालिसिसमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतील आणि एक्स्ट्रा तुम्हाला वाटतं की हा टॉपिक करण्याजोगा आहे, ही गोष्ट करायला पाहिजे, ही मला 60-70-80% जमते, अजून 20% केली तर अजून चांगली होईल, तर त्या गोष्टीवरती थोडासा फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरे जे मुलं आहे, दुसरे कोणते की ज्यांचं पहिल्यांदी म्हणायपेक्षा त्यांनी मागच्या वेळेस काही एक्झामचे मेन्स एक्झाम दिलेला आहे बट सम हाऊ कंडिशन त्यांचं हे राहिलंय, तर त्यांना पण मी सांगेल की तुमची एक ॲटलिस्ट मेनची मॉक असायला पाहिजे. तुम्ही महिन्यातून ॲटलिस्ट 3 मेनच्या मॉक दिल्या पाहिजे. 4 नाही दिल्या तरी चालेल, बट ॲटलिस्ट 3 मॉक तुमच्या मेनच्या फुल लेंथच्या झाल्या पाहिजे. मग भलेही तुम्ही क्लरिकलच्या दिल्यात तरी चालेल. आणि इकडच्या मुलांनी जे आहे यांचं चांगली लेवल आहे, तर यांनी ह्या ज्या काय 4 मॉक देणार आहे ह्या 4 पैकी 2 मला वाटतं PO लेवलच्या पाहिजे, 2 क्लरिकल लेवलच्या तुमच्या पाहिजे. जी एक्झाम तोंडावर त्या पद्धतीने पण करू शकताय, बट थोडासा कधी कधी कॉन्फिडन्स लूज झाला तर एखादी मध्ये क्लरिकलची पण ॲड केली तर काही अडचण नाहीये. आणि जेव्हा जेव्हा कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा तेव्हा पटकन दिशी POची द्यायची आणि पुन्हा समांतरला यायचं, मजा येते POची क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकरता. ठीक आहे, तर हे झालं हे 3 मॉक. आणि तुम्हाला सांगितलेले सेक्शनल मॉक तुम्ही जास्त द्यायला पाहिजेलच मेनच्या. जेवढ्या सेक्शनल मॉक मेनच्या तुम्ही चांगले देताल तेवढं चांगल्या प्रकारे बेनिफिट आहे. आणि अजून कोणाकरता सांगणं आहे की अजून कोणता पॉईंट बोलायचा तुम्हाला? तर क्वेश्चन सिलेक्शनचं काहींचा इश्यू होता. आता तुमचे रँडमली काही क्वेश्चन मीच मला विचारतो की सर आमचं नाही का काही काही मॉकला पर्सेंटाईल खूप चांगले येतात, काही काहीला इश्यू येतोय, तर जर असं नाही का 5 मॉकपैकी जर 3 मॉकला तुमचा स्कोअर खराब येत असेल तर समजून जायचं की थोडीफार आपली प्रॅक्टिस किंवा क्वेश्चन सिलेक्शन कमी पडतंय. जर क्वेश्चन सिलेक्शनचा इश्यू असेल तर मला वाटतं की मल्टिपल सेक्शनल मॉक द्यायला पाहिजे, प्रीचा असेल किंवा तुमचा मेनचा इश्यू असेल. आणि जर मेनचा इश्यू असेल तर मी क्वेश्चन सिलेक्शनचं असेल तर मी तुम्हाला सर्व सांगितलं काय करायला पाहिजे. प्रीचा असेल आणि जर तुम्हाला वाटतं माझी प्रॅक्टिस पण चांगली, मला येतंय पण चांगलं, फक्त माझं काय होतं की माझा स्पीड पण छान आहे, फक्त मॉकमध्ये मला काय होतं की क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर होत नाहीये किंवा थोडाफार स्पीड इकडं तिकडं होतोय, तर अशा टायमिंगला दादा सेक्शनल मॉक आणि क्विजेस तुमच्यासाठी कमी दिवसात चांगला आउटपुट देणार आहे. त्याच्यानंतर काहींचं आहे की सर आमचे पुढचा आहे की सर आमचा पर्सेंटाईल एकाच सेक्शनमुळे कमी येतोय, तर त्या सेक्शनचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. बाकी टाईम थोडासा या 2 सेक्शनचा जो प्रीचा टाईम आहे तो त्याला यांना कमी दे 2 सेक्शनला, बट ज्यादा टाईम काय दे, हा जो खाली आहे जास्त त्याला वरती आणण्याकरता प्रयत्न कर. त्याच्यानंतर पुढचा काहींचा डाऊट हा आहे की नाही का सर आमचं काय होतं की आमचं हा होतं की नाही का काय काय क्वेश्चन विचारलेले होते मुलांनी. फॉर एक्झाम्पल काहींचं आहे की सर आमचा क्लरिकलला पर्सेंटाईल चांगले येतो बट POला येत नाही, काहींचा POला चांगले येतो बट क्लरिकलला येत नाही. तर अशा मुलांचा सीन काय असतो, जर ज्यांचा POला चांगले येतोय ना तर त्यांचा कन्सेप्ट चांगली आहे, काय कन्सेप्ट चांगली, थोडासा क्वेश्चन सिलेक्शनचा इश्यू आहे आणि थोडीशी मॉक कमी दिलेला आहे, तर त्यांनी मॉकचं थोडीशी प्रॅक्टिस वाढव, तिथून काम होऊन जाईल चांगल्या प्रकारे. बट ज्यांचा क्लरिकलला पर्सेंटाईल कमी येतोय तर त्यांचा दादानो स्पीडचा आणि मॅक्झिमम वर्ड प्रॉब्लेमचे टॉपिक कव्हर नसल्यामुळे तुमचा येतोय. सर तुमचा स्पीड म्हणजे तुमचे बेसिकचा क्वेश्चन होता आणि स्टील तुमच्याकडे टाइम उरतोय आणि उरल्यानंतर त्यात फक्त 1 ते 2च वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, तर याचा अर्थ प्युअर आणि प्युअर तुमचा वर्ड प्रॉब्लेमचा इश्यू आहे. तर 2, 3, 4, 5 टॉपिक धरा जे तुम्हाला वाटतं की मला चांगले येत आहे किंवा मी यांची अगोदर प्रॅक्टिस केलेली आहे, त्या टॉपिकची थोडीशी प्रॅक्टिस करा, तिथून तुमचा विषय सॉर्ट आउट होऊन जाईल. त्याच्यानंतर
ॲनालिसिस प्रीचं कसं करायला पाहिजे, पूर्ण लिहायला पाहिजे का? जर तुम्ही एकदम इनिशियल असाल तर थोडंफार लिहा, त्याच्यात एवढा वेळ घालू नका. फक्त ॲनालिसिस करताना तुम्ही हे करायला पाहिजे का, मला सिम्प्लिफिकेशनला किती मिनिटं लागले, 5 किंवा 7 जे काही सिम्प्लिफिकेशन असेल त्याला, आणि बाकीच्याला किती लागले, त्याच्यानंतर कंपॅरिझनला किती लागले, त्यांना किती लागले. ह्या सेटचा तुम्ही 2-3 मॉकचं ॲनालिसिस केलं ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली काय येणार की मी कोणत्या सेक्शनमध्ये वीक आहे, ज्या सेक्शनमध्ये वीक आहे त्याच्या क्विजेस द्यायच्या आणि ॲव्हरेज टाईम कमी करायचा. तो किती करायचा मागच्या राममंत्राच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर मेनच्या काही मॉकमध्ये असं पण होणार आहे, एका मॉकला खूप खराब स्कोर येणारी होऊ शकते. कारण डिपेंड काय की एखाद्या वेळेस आपलं क्वेश्चन सिलेक्शन चुकलं किंवा स्टार्टिंगलाच बॉल बॅटीवर प्रॉपर नाही आला तर काय होतं, कॉन्फिडन्स लो होतो, आणि कॉन्फिडन्स लो झाल्यावर त्याच्यामुळे पूर्ण सेक्शनवर मार्क होतो. बट जसे जसे तुम्ही मॉक देताल तसं तुम्ही कमबॅक करायचं पण शिकताल, आणि बाकीच्या ज्या गोष्टीला कसं तोंड द्यायचं त्या पण गोष्टी मला वाटतं प्रॉपर पद्धतीनं तुम्ही शिकताल. तर मला वाटतं की त्या गोष्टी प्रॉपर पद्धतीनं करा. आणि अजून तुमच्या मध्ये 1-2-4 दुसऱ्या इकडच्या तिकडच्या एक्झाम येणारच आहे. बट ॲटलिस्ट काही मुलांचं मला हे होतं की सर SBI POचं अदर कॅटेगरीमधून फॉर्म भरावं का, तर माझं प्रामाणिकपणे मत होतं की नाही भरायला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं सर ॲज अ ट्रायल बेसिसवर करायचं. म्हणलं भलेही 750, 800, 900 रुपये जी काही फी असणार आहे ते आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे, कारण आपण सर्वसाधारण कुटुंबातले आहे. 750, 800 रुपये खूप मोठी फी आहे स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आपण ज्यावेळेस हे करतोय. तर परंतु माझं म्हणणं हेच आलं की 750, 800 रुपये आपण अदर कॅटेगरीतून फॉर्म भरला तर काय होणार आहे की ज्या इंटेन्शनने आम्ही एक्झामला जायचं त्या इंटेन्शनने जाणार नाही. दुसरं आम्ही काहीतरी रूलच्या विरुद्ध वगैरे करतोय तर ते झालं. आणि तिसरं पुढं काही रूल्स त्यांनी काही आणला, डाटा कॉपी केला वगैरे आत्तापर्यंत केला नाही, बट केला तर पुन्हा पुढं इश्यू नको व्हायला. तर मला वाटतं की एक प्रॉपर पद्धतीने आपण प्रॉपर फी भरून गेलं तो एक्सपिरियन्स पण प्रॉपर भेटेल, आपल्याला प्युअर एक्सपिरियन्स भेटेल. तर मला वाटतं की ह्या सर्व गोष्टी मला इथं कन्वे करायच्या होत्या. या व्यतिरिक्त पण काहींचे अजून काही स्पेसिफिक डाऊट असेल, मी हा ओव्हरऑल क्राऊडच्या अनुषंगाने बोललोय, याच्यामध्ये पण अनेकांचे थोडी इकडे तिकडे प्रॉब्लेम असणार आहे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचे काय प्रॉब्लेम आहे जेन्युइनली. मी पुढचा व्हिडिओ लवकरच बनवायला हवं तर याच्यावर जर तुमचे प्रॉब्लेम जास्त असेल त्या गोष्टीवरती हे करायचं असेल तर नक्की मी तिथं तुम्हाला कन्वे करेल. आणि मला वाटतं की सीझन खूप जोरदार होणार आहे, प्रिपरेशन पण जोरदार लागणार आहे. तर आत्ता सर्व काही नोटिफिकेशन एकामागे एक एक्झाम आहे, तर आता मला वाटतं थांबू नका, जोरदार सुरू व्हा. आणि जे बाहेरून प्रिपरेशन करताय म्हणजे घरून प्रिपरेशन करताय तर मी त्यांना पण सांगेल की तुम्ही ऑनलाईनमध्ये ॲनालिसिस करत जा, मित्रांसोबत टचमध्ये राहा. तुमचा प्लस पॉईंट पण आहे, कारण प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला इकडं म्हणजे प्लस पॉईंट हा आहे की तुम्ही कॉम्पिटिशनच दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्ही कधी खूप सुसाट वेगाने सोडता, आणि कधी कॉम्पिटिशनच कधी दिसत नसल्यामुळे आम्ही पाठीमागं पण राहतो. तर थोडं इकडच्या मुलांसोबत टचमध्ये राहा, किंवा कोणतं पण तुमच्यासोबत ऑनलाईनला असेल तर त्यांच्यासोबत टचमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने कन्वे करता येईल आणि प्रॉपर पद्धतीनं सर्व काही गोष्टी आम्हाला सांगता येतील. आणि बाकी तुमचे काही डाऊट असेल किंवा काही पण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जो काही पॅटर्न चेंज झाला आहे तर त्या पॅटर्नबद्दल पण तुम्हाला काही हवं असेल तर ते पण टाका, तर ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. ठीक आहे, मला जेवढे पॉईंट कव्हर करायचे तेवढे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले. व्हिडिओ कसा वाटला आहे, काय वाटला आहे, नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला काय ते नाही सांगितलं तरी चालेल, बट तुम्हाला बेनिफिट होतोय का, बेनिफिशियल आहे का, हे नक्की सांगा. आणि तुमचे दुसरे काही प्रॉब्लेम असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि 1 2 3 4 मित्रांना नक्की आपला व्हिडिओ शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच कन्सेप्ट किडाच्या जबरदस्त अप्रतिम व्हिडिओमध्ये. आणि अप्रतिम पद्धतीनं अभ्यास करत राहा. एक्झाम तोंडावर आहे, काळजी घ्या स्वतःची पण आणि तुमच्या शेजारीची पण. चलो बाय बाय.